संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्याच्यावर गंभीर आरोप केले आणि त्याचीच गुप्तपणे भेट घेतल्यामुळे भाजपचे आमदार सुरेश धस निशाण्यावर आले। धसांनी धनंजय मुंडेंची एकदा नव्हे तर दोनदा भेट घेतली, तीही गुप्तपणे। यावरून सर्वांनी शंका उपस्थित केली। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या गुप्त भेटीची बातमी फोडून त्यांची कुणी कोंडी केली असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। बीडच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेल्या धसांना ब्रेक लावणारा मोठा नेता कोण याचा शोध घेण्यात येतोय। दरम्यान धसांनी एबीपी माझाशी बोलताना भेटीची बातमी फोडण्याचं षडयंत्र रचणाऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलंय। मुंडेंच्या भेटीमुळे काही प्रमाणात का होईना धसांच्या प्रतिमेला धक्का बसला, तर विरोधकांच्या हाती देखील आयतं कोलीत मिळालं। वाल्मिक कराराचा मुद्दा राहिला बाजूला आणि सुरेश धस मुंडे भेटीवरून चर्चा झडू लागल्या। त्यावर आता धस कोणता मार्ग काढतात हे पाहावं लागेल। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी धस मुंडे भेटीवरून राजकारण जे सुरू आहे त्यावर प्रतिक्रिया दिली। मुख्यमंत्री नेमकं काय म्हणतात आपण जाणून घेऊया। कोण कोणाला भेटलं याच्यावर जर अशा प्रकारे राजकारण होत असेल तर लोकशाहीमध्ये ते योग्य नाही आहे। लोकशाहीमध्ये संवाद हा सुरू राहिला पाहिजे आणि सुरेश धस यांनी ज्या प्रकारे या संपूर्ण प्रकरणामध्ये खंबीर भूमिका घेतलेली आहे ती सर्वांनी बघितलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।